हरे कृष्णा। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय श्री भक्ति वेदांत स्वामी नित्यानंद। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। हम लोग पिछले अध्याय में मुचकुंद और भगवान की जो बात चल रही थी उसके आगे का मराठी त्याच्या पुढचा जो विषय आहे त्यामध्ये घेतो की ज्यावेळेस मुचुकुंद बोलला, मुचुकुंदाला भगवंताने सांगितलं की तुला वर पाहिजे तू माग, तर मुचुकुंदाने सांगितलं मला कोणताही वर नको, मला तुमची कृपा मिळाली, तुमची भक्ती मिळाली हेच मला सर्वश्रेष्ठ आहे. कारण या भौतिक युगामधून मुक्त होणे साधी गोष्ट नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या अपेक्षेमध्ये अडकलेला आहे आणि तिथून मुक्त होणे म्हणजे साधी गोष्ट नाही. तुमच्या भक्ताची जर कृपा माझ्यावर असेल तरच तुमच्या भक्ताची कृपा मला मिळते आणि मी भक्तीमध्ये येऊ शकतो. आणि जर तुमची कृपा नसेल माझ्यावर आणि मला भक्त तुमच्या भक्ताची संगत मिळाली ना तर माझं जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून मला तुमची कृपा मिळाल्यामुळे मी भक्तीमध्ये आलो आहे आणि मला तुमची सेवा सदैव चरणी राहून सेवा करायला मिळावी ही त्यांची इच्छा. त्याच्या पुढचं आपण बोलू. हे भगवंता, तुम्ही इतके कृपाळू आहात की मी तुमच्या भक्ताची संगत करण्याला नाखुश असूनही गर्गमुनीसारख्या विशुद्ध भक्ताशी थोडासा संपर्क आल्याचा परिणाम म्हणून मी आपली परमकृपा माझ्यावर केली. बघा, तुमच्या निहेतुकी कृपेनेच माझी सर्व भौतिक ऐश्वर्य नष्ट झाली. तुमच्या नहेतुकी कृपेमुळे माझी सर्व भौतिक ऐश्वर्य, हे जे तात्पुरतं ऐश्वर्य असतं कोणत्याही गोष्टीला, ह्या कलियुगामध्ये हे दुःखालय आहे. या दुःखामध्ये कोणतीही गोष्ट, संपत्ती मिळो, पैसा मिळो, सुंदर पत्नी मिळो या अजून कोणतीही वस्तू मिळो, तात्पुरती आहे, कायमस्वरूपी नाही. हे मिळालं काय, जसा गणपती बाप्पा येतो 11 दिवस राहतो किंवा 1.5 दिवस राहतो आणि परत विसर्जन करतो, येताना त्याचा आनंद, जाताना दुःख, तसं हे जीवन आहे. तसे त्या जीवनाचं काय मोल आहे. परंतु तुमची कायमस्वरूपी जर सेवा करायला मिळाली तर त्यासारखं दुसरं चांगलं कोणतीही गोष्ट आहे असं ते म्हणतात. माझे राज्य आणि कुटुंब नाहीसे झाले, तुमच्या हेतुकी कृपेविना या सर्व जाळ्यापासून मी मुक्त झालो असो असे मला वाटत नाही. राजे आणि महाराजे राजेशाही जीवन विसरण्यासाठी कडक तपश्चर्येची जीवन स्वीकारतात. बघा, राजेशाही ज्याला जीवन मिळालं की त्याला असं वाटतं माझ्यासारखा कोण नाही, परंतु ते विसरण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. कारण गरिबी चांगली असते, श्रीमंती ही चांगली नसते. कारण श्रीमंतीतून जेव्हा माणूस गरीब होतो तेव्हा त्याला अतिशय यातना येतात. कारण आमचे वडील म्हणायचे मोठेपणा म्हणजे अति यातना. ज्याने मोठेपणा केली आहे त्याला ती यातना भोगाव्या लागायचे, कारण ते मोठेपण टिकवून ठेवायचं आहे. परंतु जो लहानपणामध्ये राहतो, लहान राहून जो मुंगी होऊन साखर खातो तो खरा. म्हणून कधी पण लहान विचार आणि म्हणजे कसं आहे की साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी ह्याला महत्त्व जे का दिलं जातं की साध्या राहणीमध्ये सर्व सामावून घेतलं जातं आणि उच्च विचार असतील तर हळूहळू माणसाची प्रगती होऊन तो उच्च मार्गाला जाऊ शकतो. परंतु उच्च माणूस आहे आणि त्याचे विचारच एकदम लहान आहेत तर त्याच्या जीवनाला महत्त्व नाही. म्हणून साधी राहणी, उच्च विचार, मग साध्या राहणीतून उच्च विचार केले तर उच्च राहणी मिळू शकते. पण उच्च राहणीमधून साधे विचार केले तर त्याचा फायदा काय, तो माणूस रसातळाला जातो. वास्तविक आज राजकारण जे चाललेलं आहे तर अशा पद्धतीने चाललं आहे. त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे पण त्यांना काय करायचं आहे तर त्यांना ते कळत नसल्यामुळे, कारण त्यांना अनुभव नाही. कारण ते जन्माला आल्यापासून त्या माहोलमध्ये वावरल्यामुळे त्यांना सर्व फुकट मिळत गेलं ना. आणि मूर्ख लोक त्यांना सपोर्ट करत गेली आणि सपोर्ट केल्यामुळे त्यांना वाटायला लागलं आमच्यासारखा कोण, अरे ज्याला
समाजाचं ज्ञान नाही, त्याला मंत्रीपद दिलं जातं आणि त्या मंत्रिपदाचा तो किती उपयोग करणार? घाणेरड्या लोकांची, जे आज जेवढे हे समाजामध्ये श्रीमंत जे वावरत आहेत त्याच्यामध्ये 1% लोक चांगले आहेत, 1%. 99% लोक हे चोर आहेत, चोर, लुटेरो, म्हणजे गद्दारी करणारे, म्हणजे स्वतः दुसऱ्याची संपत्ती लुटून खाणारे असे आहेत. 1% लोक जे आहेत ते इमानदार आहेत. आज चांगले चांगले लोक अशा लोकांना पकडून पुढे चालतात, मग त्यांना त्या आपल्या मार्गामध्ये घेतात आणि त्यांना पण बरबटवतात आणि त्यांना पण आपल्या मार्गामध्ये चोर साबित करतात. का तर आमच्यासारखे व्हात म्हणजे बरं आहे, तुम्ही चांगले राहिला तर आम्हाला ते योग्य नाही असं करू नये. म्हणून संगत करताना बघून करायची असते. म्हणून विचार त्याने जरी किती आपल्याला काय सांगितलं तरी आपल्या आत्म्याला विचारायला पाहिजे की मी करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, आणि तरच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, नाहीतर नाही. कारण आपण पद जेव्हा स्वीकारतो ते पद पारदर्शकपणे एक पण आपल्यावर डाग पडू नये याच्या उद्देशाने जर ते पद सांभाळलं तर योग्य आहे. आजकाल लोक चमचेगिरी करून आपल्या पदाचा उपयोग करून फायद्यासाठी कोणत्याही थराला जातात, अयोग्य आहे ते. भगवानवरून सर्व बघत असतो. ज्यावेळी तुम्ही जाणार भगवानच्या दरबारात आणि तुमची जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा भगवान विचारणार, तुला एवढं चांगलं पद दिलं होतं, तू काय उपयोग केलास त्याचा? चोरांना संगतीला घेऊन तू त्याची जनता ही देवाचं रूप असते आणि त्याची तू वाताहात लावलीस म्हणजे तू किती पापी आणि अपराधी आहेस, आणि त्या पद्धतीत त्याला शिक्षा होते असं आहे. म्हणून ते बोलतात की राजेशाही अवस्थेला मी केव्हाच मुकलो आहे. संन्यासाच्या यातना स्वीकारून इतर राजे, राज्य, कुटुंब यांच्या आसक्तीमधून मी बाहेर पडण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करीत असतात. बघा कशापासून? राज्य आणि कुटुंब यांची जी आसक्ती असते, माझं कुटुंब, माझं राज्य, माझं पद, माझी बायका, ही जी आसक्ती आहे याच्यातून बाहेर पडणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. कारण जी माया आहे हे भगवानचं बाह्य रूप आहे. ही माया त्याला पकडून ठेवते आणि पकडल्यामुळे तो माणूस त्याच्यामध्ये गुरफटला जातो आणि त्याच्यातच राहतो आणि शेवटी परत त्या मायेमधून त्याला भक्ती न करायला मिळाल्यामुळे तो पुनर्जन्म, पुनर्मरण ह्याच्या मागे लागतो आणि परत त्या चक्रामध्ये अडकतो. म्हणून ते काय बोलतात, ती आसक्तीमधून बाहेर पडण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करीत असतात. परंतु तुमच्या कृपेमुळे मला भिक्षू होण्याची व संन्यासी बनण्याची गरज नाही. परंतु तुमची जी मला कृपा मिळाली आहे त्यामुळे मला संन्यासी किंवा भिक्षू बनण्याची गरज नाही. हे भगवंता, मी प्रार्थना करतो की मी तुमच्या चरणकमलाची दिव्य प्रेममय सेवा करण्यात मग्न व्हाल. बघा त्याने काय सांगितलं भगवंताला, हे भगवंता मला तुमच्या चरणकमलाची दिव्य प्रेममय सेवा करण्यात मग्न व्हावे. सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणापासून मुक्त झालेल्या भक्ताची हीच महत्त्वाकांक्षा असते. बघा जो निस्सीम भक्त असतो, जो एकनिष्ठ भक्त असतो, ज्याला शुद्ध भक्त असं म्हणतात, त्याची इच्छा हीच असते की भगवंताच्या चरणकमलाची दिव्य प्रेममय सेवा करायला मिळावी आणि त्यातच मग्न राहावं, बाकी काही नको. तुम्ही परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान आहात. मोक्षासह मला हवे असलेले काही तुम्ही मला देऊ शकता. पण असा कोण मूर्ख आहे की जो तुम्हाला प्रसन्न केल्यावर या भौतिक जगात गुरफटून जाण्याचे कारण होईल? बघा म्हणजे हे भौतिक जग मायेच्या जाळामध्ये गुरफटण्याचं काम आहे. आणि असा कोणता मूर्ख आहे की तुम्ही मला प्रसन्न झाल्याच्या नंतर मी या मायेजाळामध्ये काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा करू? असा मी मूर्ख नाही. भौतिक जगात गुरफटून जाण्याचे कारण होईल असे काही तुमच्याकडे मागेल. कोणी शहाणा मनुष्य असा कोणता वर तुमच्याकडे मागेल असे वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला शरण येत आहे, कारण तुम्ही परमश्रेष्ठ पुरुषोत्तम आहात. प्रत्येकाच्या हृदयात तुम्ही परमात्मा आणि तुम्ही निराकार ब्रह्मज्योती आहात. शिवाय तुम्ही हे भौतिक जगही आहात. तुम्ही काय कुठे कुठे आहात? प्रत्येकाच्या हृदयात आहात परमात्मा, तुम्ही निराकार ब्रह्मज्योती आहात. शिवाय हे भौतिक जगही तुम्हीच आहात. कारण हे भौतिक जग म्हणजे तुमच्या बाह्य मायाशक्तीचा आविष्कार आहे.
ही जी माया जी आहे, हे कलियुग, हे जे युग आहे, हे भगवंताचं बाह्य रूप आहे. आणि त्या भगवंताच्या बाह्य रूपामध्ये जो कली आहे, तो कली जो आलेला आहे, तो माणसामध्ये वादिवाद करून मायेच्यामध्ये त्याने सगळ्या गोष्टीमध्ये वादिवाद, दारू, परस्त्री संभोग, मांस मच्छी मटण, सोनं आणि जुगार, अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमध्ये कली वास्त करतो. आणि त्याच्यामुळे अशा गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलो आणि शुद्ध आणि पारदर्शकपणे जर भक्ती केली तर कली आपल्याला जरा पण टच करू शकत नाही. परंतु आपला आत्मा पण स्वच्छ पाहिजे, आपले विचार पण स्वच्छ पाहिजे. आपण बाहेर राहू परंतु त्यातल्या गोष्टीवर लक्षच जाता कामा नये, तरच ते आपल्यापासून लांब राहू शकतं, नाही तर नाही. मायाशक्ती, कारण भौतिक जग म्हणजे तुमच्या मायाशक्तीचा आविष्कार आहे. म्हणून कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येकाचे परमोच्च आश्रयस्थान आहात. बघा, मायाशक्तीमध्ये जो श्रीमंत आहे त्याला वाटतं काय, मी जो श्रीमंत आहे भगवंतामुळे आहे, मी भगवंताची व्यवस्थित सेवा करतो आहे, म्हणून तो त्यांना अतिशय आश्रयस्थान असं मानतो. प्रत्येकाला, मग तो भौतिक पातळीवर असो वा दिव्य पातळीवर असो, त्याला तुमच्या चरणकमलाखाली आश्रय घेतला पाहिजे. हे भगवंता, तुम्ही हे भगवंता, म्हणून मी तुम्हाला शरण येत आहे. कितीतरी जन्म मी या भौतिक जीवनाच्या त्रितापाची, त्रिविध दुःखाची पीडा मला होत आहे. बघा, त्याने काय सांगितलं, हे भगवंता, मी कितीतरी जन्म ह्या पीडादायक भौतिक युगामध्ये त्रास काढलेले आहेत आणि दुःखाची पीडा मला होत आहे. म्हणजे मी एवढा दुःख सहन केलं आहे, याची मला पीडा होत आहे आणि मला तिचा वीट आला आहे. या भौतिक युगात आता मला अतिशय वीट आला आहे. केवळ माझ्या इंद्रियांनीच मला प्रेरित केले आणि मी कधीच संतुष्ट झालो नाही. म्हणून जीवनातील सर्व शांततामय अवस्थांचे उगमस्थान असलेले आणि भौतिक दोषांनी निर्माण केलेले सर्व प्रकारची दुःखे समूळ नष्ट करू शकणाऱ्या तुमच्या चरणकमलाचा मी आश्रय घेत आहे. बघा, त्याने काय सांगितलं, जीवनातील सर्व शांततामय अवस्थांचे उगमस्थान असलेले आणि भौतिक दोषांनी निर्माण केलेल्या सर्व प्रकारची दुःखे समूळ नष्ट करू शकणाऱ्या तुमच्या चरणकमलाचा मी आश्रय घेत आहे. हे भगवंता, तुम्ही प्रत्येकाचा परमात्मा आहात. तुम्ही सर्व काही समजू शकता. आता मी भौतिक वासनेच्या सर्व प्रदूषणापासून मुक्त आहे. आता त्याने काय सांगितलं, मी सर्व प्रकारच्या भौतिक वासनेच्या सर्व प्रदूषणापासून मी आता मुक्त आहे. भौतिक जगात सुख भोगण्याची मला इच्छा नाही. मला तुमच्या दिव्य ज्योतीत विलीन होण्याचा लाभ घेण्याची इच्छा नाही किंवा विशिष्ट स्थळी केंद्रित अशा तुमच्या परमात्म स्वरूपाचेही मला ध्यान करायचे नाही. कारण मला हे माहीत आहे की तुमचा आश्रय घेतल्यामुळे मी पूर्णपणे शांत आणि त्रितापरहित होईल. मी तुमचा आश्रय घेतल्यामुळे शांत आणि त्रितापरहित होईल, असं ते म्हणतात. मुचुकुंद राजाचे हे म्हणणे ऐकल्यावर भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले. भगवान श्रीकृष्ण भगवानाने मुचुकुंद राजाचे सर्व हे भौतिक युगामधले त्याचे हालअपेष्टा, म्हणजे काय काय त्रास काढावे लागतात भौतिक युगामध्ये, हे सर्व ऐकून घेतलं. आणि त्यानंतर भगवान म्हणाले, हे राजा, तुझ्या विधानामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. तू या लोकावरील सर्व भूखंडाचा राजा होतास. बघा, या लोकावरील सर्व भूखंडाचा तू राजा होतास. आता तुझे मन सर्व भौतिक प्रदूषणातून मुक्त असल्याचे मला पाहून आश्चर्य वाटते. म्हणजे या भौतिक प्रदूषणातून, म्हणजे हे जे प्रदूषण आहे त्याच्यातून तू मुक्त झालास. म्हणजे ही भौतिक जी माया आहे, ही माया कोणाला सोडत नाही. आणि त्यामुळे माणूस बघा, आज एक छोटा पगार असेल तर त्याला मोठा पगार मिळाल्याच्यानंतर त्याला घर पाहिजे, त्याला गाडी पाहिजे, त्याला बाई पाहिजे, पत्नी म्हणून बायको पाहिजे, त्याच्यानंतर त्याला प्रॉपर्टी पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा बँक बॅलन्स पाहिजे, त्याच्यानंतर त्याला फिरायला पाहिजे, त्याला इकडे तिकडे फिरायला पाहिजे. एक गाडी असल्यानंतर परत त्याला वाटतं त्याने दुसरी घेतली, मला दुसरी गाडी पाहिजे. अशा ज्या इच्छा आकांक्षा ज्या वाढत जातात आणि त्यामुळे तो तृप्त कधीच होत नाही. त्याला किती जरी भगवंताने दिलं तर तृप्त होत नाही. कारण त्याला असं वाटतं की माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, मी श्रेष्ठ.
आणि मी जे करेन मी सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे माझ्या पुढे कोणी होऊ नये अशी त्याची जी इच्छा असते, तर भगवंताला ती माया देत राहतो. आणि अशा मायेतून, ह्या प्रदूषणातून तू जो मुक्त झाला आहेस, मला त्याचं आश्चर्य वाटतं असं भगवान म्हणतात. तू आता भक्तीचे आचरण करण्याला पात्र आहेस, कारण तू या मायाशक्तीतून पूर्णतः भौतिक मायेतून मुक्त झाल्यामुळे तू आता भक्तीचे आचरण करण्याला पात्र आहेस. भगवान म्हणतात, माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा वर मागून घेण्याची संधी जरी मी तुला दिली, कसलाही भौतिक लाभ करून घेण्यासाठी तू तिचा फायदा घेतला नाहीस. बघा, हे पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुझे मन माझ्यावर स्थिर झाले आहे आणि कोणत्याही भौतिक दोषाने ते विचलित होत नाही हे मला समजू शकते. बघा, तुझं मन, भगवान सांगतात, तुझं मन या भौतिक युगातून मुक्त झाल्यामुळे माझ्यावर स्थिर झालं आणि माझ्यावर स्थिर झाल्यामुळे मी ते समजू शकतो. प्रकृतीचे गुण 3 आहेत, ते म्हणजे सत्व, रज आणि तम. जेव्हा एखादा रज आणि तम या गुणाच्या मिश्रणात टाकला जातो, तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारच्या गलिच्छपणाने आणि कामुक वासनांनी प्रेरित होतो. बघा, रज आणि तम ह्या गुणामध्ये जो व्यक्ती असतो त्याचे भगवान काय सांगतात, गलिच्छपणाने, कामुक वासनाने प्रेरित होतो. म्हणजे त्याचे विचार गलिच्छ असतात, संभोग करण्याची भावना असते, मांस, मच्छी, मटण, दारू, अंडी, परस्त्री संभोग, जुगार अशा गोष्टीमध्ये तो गुरफटलेला असतो आणि अशा वासनाने तो प्रेरित होतो आणि या भौतिक जगात सुख शोधण्याची कटपट करतो आणि तो त्याच्यामध्ये सुख शोधण्याची कटपट करतो. जेव्हा तो सत्व या प्रकृती गुणात असतो, तेव्हा निरनिराळ्या प्रकारची व्रते आणि तपे करून स्वतःला शुद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो. जेव्हा सत्व गुणामध्ये जेव्हा तो व्यक्ती असतो, तेव्हा तो अनेक प्रकारची भक्तीमध्ये असतो, तो तप करतो, व्रत करतो आणि स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कोणी खऱ्या ब्राह्मणाच्या स्तरावर पोचतो, तेव्हा तो भगवंताच्या अस्तित्वात मग्न होण्याची आकांक्षा बाळगतो. जेव्हा तो ब्राह्मणाच्या स्तरावर पोचतो, तेव्हा तो खरा भगवंताच्या अस्तित्वात मग्न होण्याची आकांक्षा करतो. पण जेव्हा कोणी भगवंताच्या चरणकमलाची केवळ सेवा करू इच्छितो, तेव्हा ती गोष्ट या सर्व 3 गुणांच्या पलीकडची असते. बघा, जेव्हा सर्वस्व त्याग करून भगवंताची या चरणकमलाची जेव्हा तो सेवा करण्याची इच्छाच करतो, तेव्हा तो सर्वश्रेष्ठ असतो. तो 3 गुणापासून, सत्व, रज, तम 3 गुणापासून तो अलिप्त असतो. त्याला कशाची अपेक्षा नसते. म्हणून विशुद्ध श्रीकृष्ण भावनायुक्त भक्त असे प्रकृती गुणापासून मुक्त असतो. हे राजा, भक्तीत तुझी किती प्रगती झाली आहे याची परीक्षा घेण्यासाठीच मी हा कुठलाही वर देऊ केला. आता मला असे दिसते की तू विशुद्ध भक्ताच्या स्तरावर आहेस, म्हणजे अतिशय श्रेष्ठ भक्ताच्या स्तरावर आहे. कारण तुझे मन या जगातील कसल्याही प्रकारच्या लोभी आणि कामुक इच्छांनी चळलेले नाही. इंद्रिय दमन करून आणि प्राणायामाचा, श्वासोच्छ्वासाचा खटाटोप करून माझे ध्यान करण्याचा आणि आत्मोन्नती करण्याचा प्रयत्न करणारे योगी भौतिक वासनापासून इतके पूर्णतः मुक्त होत नाहीत. बघा, भौतिक वासनातून पूर्णतया होत नाहीत. कोण? तर जे प्राणायाम करणारे, श्वासोच्छ्वासाचा खटाटोप करणारे, ध्यानमग्न करणारे जे योगी असतात, ते पण एवढं करत नाही, त्यापेक्षा तो शुद्ध आहे. कित्येक प्रकरणात असे दिसून आले आहे की भुरळ पडताच योगाच्या भौतिक स्तरावर अद्यपात होतो. कित्येक योगी असे आहेत की त्यांना थोडीशी भुरळ पडली काय ते आपलं रूप बदलतात आणि परत मायेच्या आहारी जातात, भौतिक मायेच्या आहारी. असे कितीतरी इंद्रिय दमन करणारे लोक आहेत. या विधानाची साक्ष देणारे ढळढळीत उदाहरण म्हणजे विश्वामित्र मुनींचे. विश्वामित्र मुनी प्राणायाम या श्वासोच्छ्वासाच्या कसरतीचे आचरण करणारे होते. विश्वामित्र मुनी कसे होते? प्राणायाम आणि श्वासोच्छ्वासाच्या कसरतीचे आचरण करणारे होते, गुरु होते. पण तरीही मेनका या स्वर्गलोकातील गणिकेने त्यांना भेट दिली, तेव्हा त्यांचा सर्व संयम सुटला. बघा, काही जे ऋषी वगैरे असे असतात की प्राणायाम करतात, श्वासोच्छ्वास करतात, तपश्चर्या करतात वगैरे, पण ज्यावेळेस त्यांच्यासमोर असं
विश्वामित्राचं उदाहरण का दिलं आहे की विश्वामित्र मुनी हे प्राणायामाने श्वासोश्वासाच्या कसरतीचे आचरण करणारे होते, परंतु मेनकासारखी जेव्हा स्त्री त्यांच्या समोर आली तेव्हा त्यांची ही जी त्यांच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्या सर्व संयम सुटला आणि त्याने तिच्या ठिकाणी शकुंतला नावाच्या मुलीला जन्माला घातली. मेनकेशी त्याने संभोग करून शकुंतला ह्या मुलीला जन्माला घातले. विशुद्ध भक्त हरिदास ठाकूर यांचं पण उदाहरण दिलं. विशुद्ध भक्त हरिदास ठाकूर गणिकांनी अशा तऱ्हेने सर्व प्रलोभने पुढे करूनही कधीही चळले नाही. म्हणजे हरिदास ठाकूर हे असे होते की जेव्हा वेश्या त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्याकडे कामवासनेची त्याने इच्छा प्रकट केली तेव्हा त्याने तिला सांगितलं की माते तू इथे बस, मी माझे चॅन्टिंग पूर्ण होईपर्यंत तुला बसावं लागेल आणि ते झाल्याच्या नंतर मी तुला सांगतो. ती 3 दिवस येऊन गेली. 3 दिवस पण त्यांची चॅन्टिंग पूर्ण, कारण ते 3 लाख चॅन्टिंग हरे कृष्ण महामंत्र बोलायचे दिवसाला 3 लाख, तर त्यांचे पूर्ण होत नसल्यामुळे ते कधी पण तिच्याकडे बघितलं नाही आणि आपली तपश्चर्यामध्ये कधीही भंग केला नाही. आणि शेवटी ती वेश्या कंटाळली आणि तिने गुरु त्यांच्याकडून घेऊन ती भक्त झाली. म्हणजे त्याने ते पण उदाहरण दिलं भगवंताने की हरिदास ठाकूर गणिकाने अशा तऱ्हेची सर्व प्रलोभने पुढे करूनही कधीही ते चळले नाही. हे राजा श्रीकृष्ण पुढे म्हणाले, म्हणून मी तुला असा विशेष वर देतो की तू सतत माझ्याबद्दल विचार करशील. अशा तऱ्हेने त्रिगुणांनी प्रदूषित न होता तू या भौतिक जगात मुक्तपणे संचार करू शकशील. भगवान म्हणाले. भगवंताचे हे विधान याची ग्वाही देते की खऱ्या श्रीकृष्ण भक्ताने युक्त असा मनुष्य गुरुच्या उपदेशानुसार भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत मग्न झाला की प्रकृती गुणाच्या प्रदूषणाने प्रभावित होत नाही. बघा भगवान काय म्हणाले की हे राजा, मी तुला असा विशेष वर देतो की तू सतत माझ्याबद्दल विचार करशील. त्रिगुणांनी प्रदूषित न होता तू या भौतिक जगात मुक्तपणे संचार करू शकशील. भगवंताचे हे विधान अतिशय महत्त्वाचे होते, कारण या विधानामुळे श्रीकृष्ण भावनेने युक्त असा मनुष्य गुरुच्या उपदेशानुसार भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत मग्न झाला की प्रकृती गुणाच्या प्रदूषणाने प्रभावित होत नाही. म्हणजे त्याच्यावर एकदा गुरुच्या आहारी गेल्याच्या नंतर त्याला कोणतीही माया त्याच्याजवळ येऊ शकत नाही आणि प्रदूषित तो स्वतःवर ताबा ठेवून तो भक्ती करू शकतो. परमश्रेष्ठ प्रभू म्हणाले, हे राजा, तू क्षत्रिय असल्यामुळे शिकार आणि राजकीय संघर्ष या दोहोतही तू प्राणी वधाचा अपराध केला आहेस. भगवंताने काय सांगितलं, तो क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय असल्यामुळे तुझ्या हातून शिकार, राजकीय संघर्ष या दोहोतही प्राणी वधाचा अपराध केला आहेस. शुद्ध होण्यासाठी केवळ भक्तियोगाच्या आचरणात मग्न हो आणि आपले मन नेहमी माझ्या ठाई गुंतवून ठेव. तुला जर शुद्ध व्हायचं असेल तर भक्तियोगाचे आचरण मग्न होऊन आपले मन नेहमी माझ्या ठाई गुंतवून ठेव. लवकरच तू अशा पापकृत्याच्या सर्व परिणामापासून मुक्त होशील. या विधानात असे दिसते की जरी क्षत्रियांना मृगयेच्या प्रक्रियेत प्राणी हत्या करण्याची मुभा असते तरी इतर पापमय परिणामाच्या प्रदूषणापासून तिच्या सुटका नसते. बघा, क्षत्रिय जरी असला आणि त्याने कुठच्याही प्राण्याची हत्या केली तरी त्याला मुक्तता मिळत नाही. त्याला ते पाप अपराध केल्यामुळे त्याचा दंड हे भोगायचंच आहे. परंतु क्षत्रियाने सातत्याने कृष्णच भक्ती केली तर त्याच्यावर कृपा ही होते असे भगवान सांगतात. प्राणी हत्या करण्याची मुभा असते तरी पण पापमय परिणामाच्या प्रदूषणापासून त्याची सुटका नसते. तेव्हा कोणीही क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे किंवा वैश्य याला महत्त्व नाही. किंवा क्षत्रिय असू दे, ब्राह्मण असू दे या वैश्य असू दे, त्याला महत्त्व नाही. स्वतःला प्रभुसेवेत पूर्णपणे गुंतविण्यासाठी आणि आपल्या पूर्वजन्मीच्या सर्व पापमय परिणामापासून मुक्त होण्यासाठी
प्रत्येकाला जीवनाच्या अखेरीला संन्यास घेण्याची शिफारस केलेली आहे. भगवान काय म्हणाले त्याला की जर तुला सर्व गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर संन्यास घेणं हे महत्त्वाचं आहे. नंतर भगवंताची मुचुकुंद राजाला आश्वासन दिले, तुझ्या पुढच्या जन्मी तू प्रथम श्रेणीचा वैष्णव सर्वोत्तम ब्राह्मण म्हणून जन्म घेशील आणि त्या जन्मी माझ्या दिव्य सेवेत मग्न होणे इतकेच तुझे काम राहील. मग भगवंताने काय सांगितलं, क्षत्रिय असू दे, ब्राह्मण असू दे, वैष्णव असू दे, स्वतःला प्रभुसेवेत पूर्णपणे गुंतवण्यासाठी आपल्या पूर्वजन्मीच्या सर्व पापमय परिणामापासून मुक्त व्हायचं जर असेल तर प्रत्येकाला जीवनाच्या अखेरीस संन्यास घ्यावा लागतो आणि संन्यास ज्याने घेतलाय तो सर्व पापातून मुक्त झालेलाच व्यक्ती योग्य आहे. भगवंताने मुचुकुंद राजाला आश्वासन दिले, तुझ्या पुढच्या जन्मी तू प्रथम श्रेणीचा वैष्णव सर्वोत्तम ब्राह्मण म्हणून या जन्म घेशील. तू प्रथम श्रेणीचा वैष्णव आणि सर्वोत्तम ब्राह्मण म्हणून जन्म घेशील आणि त्या जन्मी माझ्या दिव्य सेवेत मग्न होणे इतकेच तुझे काम असेल आणि त्या जन्मी तुझं फक्त माझी सेवा आणि माझ्या भक्तीमध्ये मग्न होणे इतकंच तुझं काम राहील. वैष्णव प्रथम श्रेणीचा ब्राह्मण असतो. वैष्णव ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ का म्हटलं जातं का प्रथम श्रेणीचा ब्राह्मण असतो. वैष्णव म्हणजे प्रथम श्रेणीचा ब्राह्मण, कारण ज्याने प्रामाणिक ब्राह्मणाची पात्रता प्राप्त केलेली नाही तो वैष्णवांच्या स्तरावर येणे शक्य नाही. ज्याने प्रामाणिकपणे ब्राह्मणाची पात्रता प्राप्त केली नाही तो वैष्णव स्तरावर येणे शक्य नाही. जेव्हा कोणी वैष्णवाच्या स्तरावर पोहोचतो तेव्हा तो सर्व प्राण्यांच्या कल्याणकारी कृत्यात पूर्णपणे दंग झालेला असतो. जेव्हा कोणीही वैष्णवांच्या स्तरावर पोचतो तेव्हा तो सर्व प्राण्यांच्या म्हणजे त्याला कोणताही प्राणी असू दे त्याचा हत्या होणार नाही, त्याच्याकडून कोणत्याही प्राण्याचा म्हणजे कोणालाही कोणत्याही प्राण्या, कारण प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंताचा अंश असला म्हणजे त्याची हत्या होणार नाही याची तो अतिशय काटेकोरपणे काळजी घेतो. वैष्णवाच्या स्तरावर पोचतो तेव्हा तो प्राण्यांच्या कल्याणकारी कृत्यात पूर्णपणे दंग झालेला असतो. म्हणजे तो सर्व प्राण्यांचं एका नजरेने कल्याण बघत असतो. कल्याणकारी पूर्णता दंग झालेला असतो. श्रीकृष्ण भावनेचा प्रसार करणे हे सर्व प्राण्यांसाठी सर्वोत्कृष्ट कल्याणकारी कृत्य आहे. श्रीकृष्ण भावनेचा प्रसार करणे हे सर्व प्राण्यांसाठी सर्वोत्कृष्ट कल्याणकारी कृत्य आहे. भगवान बोलतात काय, श्रीकृष्ण भावनेचा प्रसार करणे हे सर्व प्राण्यांसाठी सर्वोत्कृष्ट अति अलौकिक कल्याणकारी कृत्य आहे. इथेच असे सांगितलेले आहे की ज्यांच्यावर भगवंताची विशिष्ट कृपा झालेली आहे ते संपूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊ शकतात आणि वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या कामात मग्न होतात. भगवान स्वतः बोलतात काय, तर संपूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊ शकतात आणि वैष्णव तत्वाचा प्रसार करण्याच्या कामात मग्न होऊ शकतात. कोण, तर ज्यांच्यावर भगवंताची विशिष्ट कृपा झालेली असते ते. आज मला हेच सांगायचं आहे, भगवान स्वतःहून सांगतात माझा भक्त कोण होऊ शकतो, सर्वश्रेष्ठ वैष्णव ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आणि जो भक्त माझी सातत्याने सेवा करतो, कृष्ण भावनेचा प्रसार करतो, तो सर्वोत्कृष्ट कल्याणकारी असतो आणि संपूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊ शकतो आणि वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याच्या कामात मग्न होतो. तोच खरा वैष्णव आहे. आज मुचुकुंद भगवान श्रीकृष्ण भगवानाने मुचुकुंदाला काय सांगितले, ह्या भौतिक युगातून मुक्त व्हायचं असेल आणि कृष्ण भक्तीमध्ये दंग व्हायचं असेल तर काय करावं लागतं आणि कोणता व्यक्ती
ह्या भौतिक युगातून मुक्त होतो, हे सर्व आज ह्या अध्यायामधून आपल्याला माहिती मिळालं. म्हणून आम्ही सांगत असतो, कृष्ण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्राण्याचा किंवा कोणत्या प्राण्यावर हल्ला होणे किंवा त्याचा अपराध करणे अतिशय म्हणजे अतिशय खराब आहे. आणि तोच व्यक्ती भगवत भक्तीमध्ये, कृष्ण भक्तीमध्ये येऊ शकतो. आणि म्हणजे प्राण्याची हत्या करू नये, कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये. सदैव भगवंताचं नामस्मरणात मग्न होणं आणि दिव्य सेवा आणि दिव्य सेवा करणे आणि भक्तीमध्ये मग्न होणं हेच याच्यामधलं कारण आहे. आणि तोच इथे भगवंताने सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने कृष्ण भक्ती करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या हातून कोणत्याही प्राण्याची हत्या होणार नाही याची काळजी घ्या. आणि सदैव आपल्या घरामधलं वातावरण कृष्णभक्तीमध्ये ठेवा. मायामोहाच्या आमिषामध्ये जास्त जाऊ नका. आणि कृष्णभक्तीमध्ये जो माणूस तल्लीन होतो तोच माणूस भागवत धामात, गोलोक वृंदावन धामात भगवंताच्या चरणी जाऊन ह्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. असं ह्या आजचं प्रवचन आहे. मी इथे संपवतो. श्रील प्रभुपाद महाराज की जय. परमपूज्य गोपनाथ स्वामी महाराज की जय. जय गौ प्रेमानंद. हरी हरी बोल.